संत सद्गुरू बाळमामा बघा नंबर 18 आज तिसरा दिवस या खेळगावणी गावामध्ये संत सद्गुरू बाळमामांचं आगमन झालेलं आहे आणि उपस्थित पंचवर्षातील सर्व भाविक आणि मनोद आहे या मेंढीवाडीची सेवा केलेली आहे. उद्या उत्सव आहे. आरतीच्या नंतर आपल्या तळात सेवा करणारे हरिभक्त परायण काशीद महाराज इंदापूरकर यांची प्रवचन सेवा होणार आहे. आज खऱ्या अर्थानं तशी माझी नियोजित सेवा नाही महाराज, पण आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चालू ना संत सद्गुरू बाळमामांची इच्छा म्हणून गेल्या वर्षाने आपल्याला फक्त 10-15 मिनिटाचा वेळ भेटला होता आणि आजही जास्त वेळ आपल्याला सेवेसाठी नाही. त्यामुळे सर्वांनी आपण देवाच्या दरबारात आलो. काही बघायचं वेगवेगळे नियम आहेत. आपण बघू शकता संतलाल महाराज कोळकर युट्यूब चॅनलवरती बघा नंबर 15 साठी येताना एक दृष्टांत तुम्हाला सांगितला. जे जे भाविक मामांच्या दरबारात येतात त्यांनी फक्त मामांच्या नामाचं स्मरण करावं, जेणेकरून आपला उद्धार होईल, मामांची कृपा आपल्यावरती होईल. महाराज आपण घरी इतर ठिकाणी आपलं इतर मनोगत व्यक्त करतो, आपलं दुखणं आपल्या अडचणी. मौली ज्ञानोबरायाने सांगितलं अनंत वाचाळ भरळती भरळण त्या कैसेने गोपाळ पावे हरी. देवाच्या दारात येऊन सुद्धा जर आपल्या मुखात देवाचं नाव नसेल महाराज तर आपला उद्धार होणार नाही. त्यामुळे एकदम मोठ्यानं मामाच्या नावाचं भजन करा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे बाळमामा बाळूमामा हरे हरे. हरे बाळमामा बाळूमामा हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोला बोला बाळमामाच्या नावाने, बोला बोला सत्यवा देवीच्या नावाने, बोला बोला गुरु मूळवर्धनच्या नावाने, बोला बोला हर्षदनाथांच्या नावाने, बोला बोला मेंढी माऊलीच्या नावाने, बोला बोला राजा घोड्याच्या नावाने, बोला बोला बघा कुत्र्याच्या नावाने, बोला बोला बाळमामांच्या नावाने. आपण सर्वजण आपलं संकट घेऊन मामांच्या दारात आहे आणि आपलं संकट निवारण व्हावं याच्यासाठी मी तुम्हाला परवा दिवशी सांगितलं. देवाला फक्त भाव आवडतो महाराज. आवडीने भाव हरिनाम घोषी आणि तुझी चिंता त्याचे सर्व आहे. आपली चिंता जर बाळमामाला लागावी असं तुम्हाला वाटत असेल तर कंटिन्यू फक्त मामांचं नाव मुखात येणं गरजेचं आहे महाराज. आपल्या मुखात जेवढ्या वेळा जास्त वेळा मामांचं नाव होईल, मामांचं स्मरण होईल महाराज, त्यावेळेस मामाला सुद्धा चिंता पडते महाराज की माझा एवढा धावा कोण करताय, एवढा कोणता भक्त माझा संकटात आहे. हे अंतर्ज्ञानाने माझा संत सद्गुरू बाळमामा बघितल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या क्षणी मामाने महाराज आपल्याकडे लक्ष टाकलं त्या क्षणी आपलं संकट दूर झाल्याशिवाय राहत नाही महाराज. हा इतिहास आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. माझ्यापेक्षा जास्त दिवस तुम्ही मामाची सेवा करताय आणि सेवेकऱ्यालाच जास्त अनुभव असतो महाराज. हे बोलणं वेगळं महाराज बर का, आणि प्रत्यक्षात कृती करणं वेगळं आहे. भाकरी करायची म्हणणं सोपं आहे महाराज, पण ते प्रत्यक्षात करायला बसल्यानंतर त्याला कसं आणि काय करावं लागतं. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा आणि जावे त्याच्या व्यवसाय तेव्हा कळेल. पाण्यात मासा झोपल्याशिवाय राहत नाही महाराज, पण कसा झोपतो आज काही कोणाला सांगता आलेलं नाही. त्याच्यावरती एकच उत्तर आहे, फक्त त्याच्या वंशाला जावं लागणार महाराज. तसं सेवा करत असताना जो काय अनुभव आहे महाराज तो ज्याचे त्याला माहिती आहे. तुम्ही सेवा करत असताना तुमचं काय मामानं संकट निवारण केलंय फक्त तुम्हाला अनुभव आहे महाराज. फक्त एवढं होतं महाराज की तो अनुभव सांगण्यासाठी अधिकार प्राप्त व्हावा लागतो. अधिकार पैसा दाविला मार्ग. संत सद्गुरू बाळमामाची कृपा झाली की महाराज आपल्या जीवनामधला जो संकट आहे ते संकट घेऊन आपण आल्याच्या नंतर महाराज त्या संकटाचं निवारण मामा केल्याशिवाय राहत नाही. माझ्या प्रवचनानंतर तुमच्या तळामध्ये सेवा करणाऱ्या सेवेकरांनी महाराज इंदापूरचे त्यांनी सांगितलं की माझ्यासारखा देवडा कोणीच नव्हता महाराज. माझ्या इतकं दारू कोणी सुद्धा पिलं नसेल महाराज. पण दारूचं व्यसनाधीन झालेला व्यक्ती दारूपासून दूर जातो महाराज आणि समाज त्याच्याकडे गावाचा कल्याण कार्य
हे गावाचं कल्याण करू शकतोय, म्हणून महाराज गावाचा मुख्य असणारे सरपंच पदावरती त्यांना विराजमान केलं. ही ताकद ह्या संत सद्गुरू बाळूमामाच्या. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. मामांच्या मनात आल्याच्या नंतर मामा कधी कुणाला काय करेल काय सांगता येत नाही महाराज. प्रत्येकाला मामानं सेवा वाटून दिलेल्या आहेत महाराज. प्रत्येकाला सेवा वाटून दिलेल्या आहेत महाराज. तो कोणाला मेंढी माऊलीची सेवा करण्याचं काम दिलेलं आहे, कोणाला पूजा करण्याचं काम दिलेलं आहे, कोणाला कमी जास्त बघण्याचं काम दिलेलं आहे, कोणाला वाजर ठोकण्याचं काम दिलेलं आहे, तर कोणाला जे जे काही जे काम असेल महाराज, फक्त जे काम आपल्या वाटेला संत सद्गुरू बाळूमामानं दिलं ते काम फक्त प्रामाणिकपणे पार पाडणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे महाराज. करा येईल की मी करतोय की. मी वाकरीचा तळाव सुद्धा सांगितलं महाराज, आपण सेवा करत असताना आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो की माझ्यामुळं होतंय महाराज, माझ्यामुळे होतंय. जोपर्यंत आपल्या मनातली भावना जात नाही महाराज, तोपर्यंत देव आपल्याकडे बघत नाही महाराज. कारण देवाला मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की देवाला ज्यावेळेस आपण सर्वस्व अर्पण करतो त्याच वेळेस देव आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी हालचाल करत असतो महाराज. देवानं आपलं संकट निवारण करावं, देवाची आपल्यावरती कृपा व्हावी महाराज. हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामाने महाराज 1966 सालाला समाधी घेत असताना काय भाविक निष्ठावंत होते महाराज, आणि निष्ठावंत भाविकांनी मामाला सांगितलं होतं, मामा आता तुम्ही चाललाय, आता तुम्ही जायचं म्हणताय, आता तुम्ही आमच्यासोबत राहणार नाही. मग हा सगळा तुमचा उघड्यावरचा प्रपंच आम्ही सांभाळणार कसा महाराज? तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ती आमच्यामध्ये प्राप्त झालेली नाही. तुमच्याकडचा चमत्कार आहे तो चमत्कार आमच्याकडे नाही. मामानं सांगितलं हा बाळू धनगराचा प्रपंच नाही, हा जगाच्या मालकाचा आहे. हे जगन्नाथाचा प्रपंच आहे, हे बाळू धनगराचा प्रपंच नाही. हा जगन्नाथाचा प्रपंच बाळू धनगर सांभाळत होता. बाळू धनगर हे जगन्नाथाचा सालगडी होता, आणि तुम्ही सुद्धा हे जगन्नाथाचे सालगडी आहात. ही जगन्नाथाची सेवा आहे म्हणून तुम्ही करायची. मेंढी माऊली जगन्नाथाचे आहे. मामा माझी कधीच म्हटले नाही महाराज. आपण सेवा करत असताना मी करतोय, माझ्यामुळं होते महाराज. संत सद्गुरू बाळूमामा 74 वर्ष जीवन जगले महाराज, आणि 74 वर्ष जीवन जगत असताना मामांच्या हातून महाराज 12 वर्षापासून मेंढी माऊलीची सेवा मामांना करण्याचा योग आला महाराज. आणि 12 वर्षापासून मामांनी मेंढी माऊलीचं संगोपन करायला चालू केलं. तेव्हापासून एकही दिवस संत सद्गुरू बाळूमामा म्हटला नाही की ही माझी मेंढी आहे, मी करतोय, असं कधीच माझ्या मामाच्या मुखातून आलं नाही महाराज. म्हणून तुम्हा आम्हाला मी करतोय म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही महाराज. आणि संत सद्गुरू बाळूमामानं सांगितलंय, जो कोणी माझ्या नावानं समाजाला लुटण्याचा प्रयत्न करेल त्याला मातीत हा बाळू धनगर घातल्याशिवाय राहणार नाही महाराज. जास्त दिवसाचा काळ मामाने दिलेला नाही अशा लोकांना. फक्त आपण हा असा करतोय तो तसा करतोय ते म्हणण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही महाराज. पण काळच असा आला महाराज की दिसून आंधळ व्हावं लागतंय ना ऐकून बहिर व्हावं लागतंय महाराज. संत सद्गुरू बाळूमामाने सांगितलं, फक्त तुमचं संकट घेऊन येत असताना तुमच्या मनाची तयारी ठेवा की माझ्या मेंढी माऊलीची फक्त तुम्हाला सेवा करावी लागेल. काय करावं लागेल मला सांगा. मामानं आदमापुरात मेंढी माऊलीला ठेवलं नाही. उघड्या रानावर महाराज माझ्या मामानं ह्या मेंढी माऊलीला सोडलंय. उघड्या रानावर माझ्या मेंढी माऊलीला सोडलंय की जेणेकरून जो माझा भक्त अडचण येत आहे तो भक्त अडचण घेऊन येत असताना त्याच्या मनामध्ये भावना निर्माण व्हावी, आणि चारा पाणी धान्य माझ्या मेंढी माऊलीला त्यानं द्यावं. जो व्यक्ती माझ्या मेंढी माऊलीला स्वतःच्या लेकरासारखं जपल त्याला हा बाळू धनगर जपल्याशिवाय राहणार नाही महाराज. हा शब्द आहे. तुम्ही लाखां रुपये आणून तळावर दिलं तरी सुद्धा त्याचा उपयोग नाही महाराज. तुम्ही कोट्यावधी रुपये जर या पेटीत दान केलं महाराज तर त्याच्याशी काही सुद्धा माझ्या बाळूमामाला देणं घेणं नाही. त्या रुपयाचा सुद्धा स्वीकार माझा मामा करत नाही महाराज. फक्त मामा त्याचं कल्याण करतो जेणेकरून महाराज कोणी मेंढीला धान्य दिलं असेल, कोणी मेंढी माऊलीला चारा दिला असेल, कोणी मेंढी माऊलीला पाणी दिलं असेल, कोणी मेंढी माऊलीला औषध दिलं असेल महाराज, कोणी माझ्या मेंढी माऊलीला चारण्यासाठी शेतात नेलं असेल महाराज, तेवढ्याच भक्ताचं माझा मामा कल्याण केल्याशिवाय राहत. तुम्हाला वाटत असेल आम्ही लाख रुपये दिलं 10 लाख रुपये दिलं तरी मामानं आमच्याकडे बघितलं नाही महाराज. मामानं मागितलंच नाही महाराज. मामा हा देणारा देव आहे. संत सद्गुरू बाळूमामा घेणारा देव नाही महाराज. संत सद्गुरू बाळूमामाने फक्त देण्यासाठी अवतार घेतला होता. तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी संत सद्गुरू बाळूमामाने अवतार घेतला होता. मी परवा दिवशी अभंग घेतला होता महाराज. तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धार या जन जड जीव. ते दिवशी इंदापूरकर महाराजांनी सांगितलं महाराज जडाचा उद्धार मामानं कसा केला. जीवाचा उद्धार मामानं केला महाराज.
ही मेंढी माऊली म्हणजे जीव आहे महाराज. जन म्हणजे तुम्ही आम्ही आहे, आणि जड म्हणजे ज्याला चालता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, ज्याला काहीच कळत नाही, त्याच्यात जीवच नाही, त्याला जड म्हणायचं महाराज. जनामध्ये तुम्ही आम्ही मरतो, तुमचा आमचा मामाने उद्धार केला महाराज. म्हणून भावे मामाला आपण शरण गेलो की मामाने उद्धार केल्याशिवाय सोडलेलं नाही महाराज. आणि जीव म्हणजे महाराज ही मेंढी माऊली महाराज. जिथे बी महाराज मेंढी माऊली आपला प्राण सोडते महाराज, आपला देह त्याग करते, आपला देह ठेवते महाराज, त्या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं मंदिर उभा राहते महाराज. हजारो भक्तांची तिथं रांग लागते महाराज. मेंढी माऊलीच्या नावानं जय घोष आपण आजही करतोय का? व त्या जीवाचा उद्धार माझ्या संत सद्गुरू बाळूमामाने केलाय. जनामध्ये तुम्ही आम्ही आहे, जीवामध्ये महाराज मेंढी माऊली आहे, आणि जडामध्ये ज्याला चालता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, ते निश्चित इंदापूरकर महाराजांनी सांगितलं महाराज की त्या होनरगे गावामध्ये त्या वरवट्याचा उद्धार मामाने केला महाराज. आणि त्या वरवट्याला मामाने आज्ञा केली होती की तुला अधिकार दिलाय की मी असो अथवा नसो, जो बी भक्त तुझ्याकडे जे बी संकट घेऊन येईल ते संकट निवारण करण्याचं कार्य तुझं आहे. काही होती माझ्या लेकीला, माझ्या लेकराला, माझ्या मायबापाला कुठलीही समस्या घेऊन तुझ्याकडे आल्याच्या नंतर त्यांची समस्या निवारण करण्याचं कार्य तुझं आहे. आजपासून ही जबाबदारी मी तुला देतो महाराज. आडवा पडलेल्या वरवट्याला ओट रांडाच्या म्हटल्याबरोबर तो वरवटा उठला, उभा राहिला महाराज. आजही त्या हुनरगे गावामध्ये ज्याच्यामध्ये जीव नाही, ज्याला चालता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, असा वरवटा महाराज तुमचं आमचं संकट निवारण करतोय. आम्हाला माहिती होतं अधिकार दिला की माणसाला मोह सुटल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि मोह सुटेल म्हणून महाराज मामाने ताकीद केली रांडाच्या, तुझ्याकडे भक्त येतील, तुझ्याकडे संकट घेऊन येतील, त्यांचं संकट निवारण केलं की तुला मोह सुटेल, तुला अभिमान होईल, तुला अहंकार होईल, तू त्यांच्याकडून काहीतरी घेण्याचा मार्गाला लागशील, त्यांना तू काहीतरी मागशील महाराज. हा येतो मामाने सांगितल्यानंतर मामाने सांगितलं की फक्त तुला लाह्या ते चुरमुऱ्याचे लाडू हाच प्रसाद राहील, आणि याच्यापेक्षा दुसरा तो अजाबात अधिकार गाजवायचा नाही किंवा कुठल्या गोष्टीची मागणी करायची नाही महाराज. आणि आजही महाराज संत सद्गुरू बाळूमामानं तळावर येणाऱ्या भक्ताला महाराज भंडाऱ्याशिवाय आणि कन्या आंबेलीशिवाय काय सुद्धा दिलेलं नाही महाराज. दीन दुबळ्यांना मामा रक्षिते, निपुत्रिकांना मामा संतान देते, आणि कन्या रोग्याला औषध होती, भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किती. फक्त मामांच्या तळावर आल्यानंतर कन्या आंबिलीचा प्रसाद आजही महाराज अमावस्येला, पौर्णिमेला, द्वादशीला प्रत्येक तळावरती ती व्यवस्था महिन्यात एकदा होती महाराज. कारण ते करावंच लागते. ते शिवाय मामांच्या या आरतीचं, मामांचं प्रमाण, मामांचं महत्व समाजाला कळणार नाही महाराज, आणि समाजाला त्याच्याशिवाय फरक पडणार नाही महाराज. जिथं जिथं तुम्ही कन्या आंबिलीचा प्रसाद घेताय महाराज, तिथं तिथं तुम्ही फास्ट नीट होताय महाराज. हे तुम्हा सर्वांना सांगण्यासारखं बरंचसं काय ते दिशेने आपल्याकडे अपुरावा. यानंतर आपल्या जवळले गावचे हरिभक्त परायण युट्यूब चॅनलचे कार्यकर्ते महाराज शांतीलाल महाराज कोळेकर, बघा नंबर 1 पासून ते बघा नंबर 19 पर्यंत संत सद्गुरू बाळूमामांच्या तळावरती जेवढे बी काय चमत्कार होतात महाराज, हे सर्व चमत्कार कीर्तन, प्रवचन, ओव्या, आरत्या आणि येणाऱ्या भक्तांचं संकट जे निवारण केलेलं आहे ते सर्व कार्य महाराज या शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनलमध्ये हे झालेलं आहे, शूटिंग झालेलं आहे. तर ज्यांना कोणाला मामांचा महिमा पाहायचा आहे त्यांनी शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल हे सर्च करून पाहावं. यानंतर शांतीलाल महाराज कोळेकर आरतीच्या नंतर आपलं मत व्यक्त करतील असं मी सर्वांना विनंती करतो. बाळूमामांच्या नावाने, गुरु महाराजांच्या नावाने, सिद्धनाथांच्या नावाने, बाळूमामांच्या नावाने, बाळूमाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने, जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमाच्या आरती प्रवचन पाहण्यासाठी रोज विसरू नका. बोला जय